नमस्कार, मी उमेश पाटील. मित्रांनो, आपण गावरान कुक्कुटपालनाबद्दल भरपूर अशी माहिती आपल्या चॅनलवर देत असतो. आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याचबरोबर इंस्टाग्राम सुद्धा आहे. इंस्टाग्रामवर तुम्ही द्वित ॲग्रो फार्म ह्या नावाने बघू शकता. तिथे शॉर्टमध्ये आपण भरपूर सगळ्या गोष्टी व्हिडिओज मार्फत दाखवत असतो कुक्कुटपालनाबद्दलच्या. तर आपली सिरीज जी चालू झाली त्याच्यामध्ये आपण बघितलं शेड, कंपाऊंड, मुक्त संचार एरिया, त्याच्यामध्ये लागणारी झाडं, त्याच्यानंतर पक्ष्यांना किती जागेमध्ये आपण ठेवू शकतो ह्या संदर्भात पूर्ण आपण अशी माहिती ऑलरेडी घेतलेली आहे व्हिडिओ मार्फत. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्की त्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही लाईक वगैरे करा. तर आता आज आपण काय करणार आहेत की आता आपण पिल्लं खरेदी किंवा कोंबड्या खरेदी किंवा हा व्यवसाय कशासाठी निवडायचा आहे तर आपण त्याच बघणार आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला व्यवसाय नेमका कशासाठी करायचा आहे, अंड्यासाठी, मांस विक्रीसाठी की पिल्लं विक्रीसाठी, तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही पूर्ण डिसाईड करता तर त्या हिशोबाने तुम्ही नियोजन करा. जर तुम्ही अंड्यावर करणार असाल तर तुम्ही सोनाली, कावेरी, डीपी ह्यासारख्या ज्या जाती आहेत ह्या तुम्ही निवडा. जर तुम्हाला पिल्लं विक्री, अंडे विक्री किंवा मांस विक्री करायचं असेल तर तुम्ही प्युअर गावठीकडे वळा. प्युअर गावठीची अंडी देण्याची क्षमता खूप कमी असते आणि तुम्ही अंड्यासाठी जर व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला नक्की याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. जर तुम्हाला हा व्यवसाय म्हणजे असं आहे की तुमच्याकडे जे काही कस्टमर मागणी करतील आणि तुम्हाला जर ते द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही प्युअर गावठीकडे वळू शकता. म्हणजे तुम्ही पिल्लंही विकू शकता, थोड्या मोठ्या कोंबड्याही विकू शकता, कोंबडी विकू शकता, अंडी विकू शकता. तुम्हाला जे विक्री करता येईल ते तुम्ही विक्री करू शकता. ठीक आहे, तर ह्या हिशोबाने तुम्ही फायनल करायचं की कशाबद्दल. आता सांगायचं झालं तर कसं आहे की तुम्ही डिसाईड केलं की तुम्हाला व्यवसाय नक्की कशासाठी करायचा आहे. आता ते झाल्यानंतर आपण तुम्ही काय करणार आहेत की कशापासून सुरुवात करायची, म्हणजे पिल्लं घेऊन की कोंबड्या घेऊन. जर तुम्ही पिल्लं घेणार असाल तर चांगल्या हॅचरीमधून किंवा मग चांगल्या नामांकित लोकांकडूनच तुम्ही पिल्लं घ्या. आणि पिल्लं घेतानाही त्यांची टीम जी आहे ती तुम्हाला सपोर्ट करते का, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करते का, तर ह्याची सुद्धा तुम्ही काळजी घेऊनच तुम्ही पिल्लं खरेदी करा. नाहीतर तुम्ही पिल्लं घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन नसेल, तुम्हाला सपोर्ट नसेल, विक्रीचा असू दे किंवा मग कुठल्याही डिझीजबद्दल, रोगाबद्दल माहिती सांगत नसतील तर अशा लोकांकडून पिल्लं घेण्यात कुठलीही मजा नाही. कारण तुमचं याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं आणि ते तुमचं नुकसान होऊ नये यासाठी जे लोक चांगलं मार्गदर्शन करतात अशा लोकांकडून तुम्ही पिल्लं खरेदी करा. ठीक आहे, किंवा तुम्हाला जर सुरुवात करायची तर तुम्ही 200, 300, 500, 1000पर्यंत करू शकता. काही इश्यू नाही. तुमच्या बजेटनुसार, तुमचं जसं बजेट असेल, तुम्ही जसं शेड बांधला असेल, जशी तुमची जागा असेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता काय झालंय की तुम्ही पिल्लं खरेदी केलीत, पिल्लं तुम्ही किती 1 दिवसाची खरेदी करू शकता, 15 दिवसाची, तुमच्या बजेटनुसार तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला जर कोंबड्यापासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही कोंबड्या काय आहेत की गावागावामध्ये शोधून किंवा एकाच ठिकाणी आमच्यासारख्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट केला, 100-200 कोंबड्या पाहिजेत तर आम्ही तुम्हाला त्यासुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, तर एकाच वेळेस घेतल्या कोंबड्या तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण कसं आहे की पिल्लं जर घेतली तर त्याचं काय होतं की तुम्हाला वॅक्सिनेशन कधी केलं हे माहीत पडतं. त्याचबरोबर तुम्ही त्यांना फीड कुठलं देतात ते माहिती पडतं. तुमच्याकडे पहिल्यांदा कधी आलं हे माहिती पडतं. म्हणजे त्याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला माहिती असते. त्याच्यामुळं खरेदी करायची असतील तर मित्रांनो पिल्लापासून खरेदी करा. कोंबड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर कोंबड्याही खरेदी करू शकता. पण कोंबड्यांचं डायरेक्ट उत्पादन चालू होतं आणि मग तुम्हाला खूप असे प्रॉब्लेम येतात. मांडी विक्री किंवा बाकीच्या गोष्टी विक्री करायला प्रॉब्लेम होतात. पण जर तुम्ही पिल्लापासून सुरुवात केली तर काय होतं की तुमच्याकडे कस्टमर बेस तयार होतो आणि तुम्ही नंतर एक 5-6 महिन्यानंतर तुम्ही विक्रीला जेव्हा चालू करता तेव्हा तुम्हाला खूप चांगला असं प्रॉफिट होतं. ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही पिल्लं खरेदी करू शकता. पिल्लं, कोंबड्या तुम्हाला गावागावी जिकडे जिकडे तुम्हाला आजूबाजूला सुद्धा भेटतात तर तिकडे घेऊन तुम्ही सुरू करू शकता. मित्रांनो, तुम्ही आता पिल्लं किंवा मग कोंबड्या ह्या बुक केल्यात, बरोबर आहे. काही दिवसानंतर तुमच्याकडे कोंबड्या येणार आहेत तर त्या आणल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने कुठे कुठे ठेवायचं, पिल्लं आणल्यानंतर पिल्लांची ब्रूडिंग कशी करायची, पिल्लांसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात त्याच्यातलं मी सर्वच सांगणार नाही तुम्हाला. पण एक सिरीज सांगतोय की कुक्कुटपालन करताना काय काय गोष्टी लागतात. कारण काही गोष्टी आम्हालाही ठेवाव्या लागतात. कारण आमच्या इथे ट्रेनिंगला लोक यावी, ते शिकावी, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा असतात. प्रत्येक गोष्ट आपण यूट्यूबला सांगू शकत नाही त्या हिशोबाने. तर ठीक आहे, तर आपण कोंबड्या आणल्यानंतर, पिल्लं आणल्यानंतर काय काय नियोजन केलं जातं, त्यांचं वॅक्सिनेशन कसं केलं जातं, हे सर्व शेड्यूल आपण स्टेप बाय स्टेप एक दिवसाआड आपण हे व्हिडिओज करणार आहेत आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने जसं जसं आपले पार्ट्स येतील त्या हिशोबाने तुम्ही नियोजन चालू करा आणि तुमचं कुक्कुटपालन सक्सेस करा. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.